Hello everyone. In this lecture, we are going to see unit number 3, discrete probability distribution. It consists of probability mass function and cumulative distribution function. Okay, this is the first point, probability mass function. It is denoted by, or it is abbreviated by PMF, that is the probability mass function, and cumulative distribution function, it is abbreviated by CDF, that is the cumulative frequency distribution. Probability mass function and cumulative distribution function is the function of random variable x which states as the probability of happening something. याचा अर्थ काय की PMF आणि CDF दॅट इज कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे तुम्हाला काय सांगतं की एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किंवा एखाद्या रँडम व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्याची प्रोबॅबिलिटी स्टेट करते, म्हणजे सांगते. जर त्या व्हेरिएबलपैकी ती व्हॅल्यू जर नसेल तर ते प्रोबॅबिलिटी फंक्शन काय सांगतं, तर ती प्रोबॅबिलिटी 0 सांगते. तर याचा अर्थ तुम्हाला या एक्झाम्पलवरून लक्षात येईल, ते आपण आता पाहणार आहोत. पहिल्यांदा डेफिनेशन बघा. इफ एक्स इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट बघा, there are two types of random variables. First one is discrete random variable and second one is continuous random variable. Discrete random variable which may or may not be finite and infinite, which takes a specific integer values. म्हणजे काय याचा अर्थ, डिस्क्रीट व्हॅल्यू म्हणजे काय की एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू घेते आणि ती कशी असते की इंटिजर असते. म्हणजे काय, तर ती पूर्णांकयुक्त संख्या असते. म्हणजे काय, पॉईंटमध्ये उत्तर नाही. म्हणजे एक कॉईन जर टाकली, दोन कॉईन जर टाकल्या तर आपल्याला हेड किती मिळू शकतात, एक तर 0 मिळेल, एक तर 1 मिळेल किंवा 2 मिळू शकतात. मग 2.5 1.5 असं अपूर्णांकात म्हणजे फ्रॅक्शनमध्ये आन्सर काही येणार नाही, तर त्याला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल असं म्हणलं जातं. आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल विच टेक्स इंटिजर ॲज वेल ॲज फ्रॅक्शन व्हॅल्यूज. म्हणजे इंटिजर व्हॅल्यू तर घेतच, म्हणजे पूर्णांक संख्या घेतच, त्याच्याबरोबर काय घेतलं जातं, तर अपूर्णांक संख्या सुद्धा घेतलं जातं. ओके, तर बघा तुम्हाला सिलेबसमध्ये फक्त डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. याचा अर्थ फक्त पूर्णांकयुक्त संख्याबद्दल तुम्हाला पाहायचं. बघा, इफ एक्स इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल विथ डिस्टिंक्ट व्हॅल्यूज x1 x2 xn, then the function that is probability mass function, then the function p of x defined as. आता हे p of x म्हणजे याचा अर्थ काय, तर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. काय लिहिते बघा, इट इज p of x, इथं लिहिलेलं आहे बघा. that is it is a probability mass function which states, काय सांगते बघा, या ठिकाणी फॉर्म्युला कसा आहे बघा, तो बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू, आता दोन कंडिशन त्यांनी सांगितले की प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू xi इज इक्वल टू p of i, अदरवाइज इफ x इज इक्वल टू xi म्हणजे काय बघा, आणि सेकंड काय दिले की 0, अदरवाइज 0 इफ x इज इक्वल टू नॉट xi. आता याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचा आहे की हे काय दिलेलं आहे तुम्हाला, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे काय. आता ह्या डेफिनेशनला काय म्हटलं जातं, इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स असं दिलेलं आहे. आता लक्षात घ्या की एक्स म्हणजे काय किंवा xi म्हणजे काय, हे व्हॅल्यू लक्षात घ्या. तर हे तुम्हाला चांगलं या एक्झाम्पलद्वारे लक्षात येऊ शकतं. आता रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय काय येऊ शकतात, हे तुमचं एक्स असणार आहे. म्हणजे काय, 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल. तर ह्या एक्झाम्पलद्वारे तुम्हाला लक्षात येऊ शकेल की जर त्या रँडम व्हेरिएबलच्याच जर व्हॅल्यू असतील तर प्रोबॅबिलिटी इट एक्सप्लेन और स्टेट अ समथिंग प्रोबॅबिलिटी, आणि जर त्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू नसतील म्हणजे एक्स इज नॉट इक्वल टू xi, देन इट स्टेट्स देअर इज प्रोबॅबिलिटी इज 0. म्हणजे काय बघा, म्हणजे काय की जर समजा दोन कॉईन टाकल्या, आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काय काय मिळू शकतात,
एक्सच्या व्हॅल्यू बघा आयदर 0 म्हणजे एकसुद्धा हेड नाही, एक मिळू शकेल म्हणजे एक हेड, नंतर 2 हेड मिळू शकतात म्हणजे 2 0 1 2 या रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू असतात. आता याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आय, याचा अर्थ काय, आय गोज टू 0 1 2 असं त्याचा अर्थ असतो. अँड एक्स इज नॉट इक्वल टू एक्स आय म्हणजे काय, यापैकी कोणतेही व्हॅल्यू नाही म्हणजे काय. आता म्हणजेच काय बघा, एक्स इज इक्वल टू एक्स आय आणि एक्स इज इक्वल टू नॉट एक्स आय म्हणजे काय बघा, की 2 कॉईन थ्रो केल्या, ते लक्षात आलेलं असेल तुमच्या, की 2 कॉईन टाकल्यानंतर एक्सच्या व्हॅल्यू काय काय येऊ शकतात, 0 1 2 येऊ शकतो. मग 0 1 मग प्रोबॅबिलिटी मास फंक्शन काय असेल, की जर 0 1 2 3 जर या व्हॅल्यू असतील तर हे काहीतरी प्रोबॅबिलिटी सांगते, म्हणजे हे पी सांगते. आणि जर या व्हॅल्यू नसतील तर पीची व्हॅल्यू काय असते, तर 0 असते. हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. म्हणजे काय बघा, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन is a function of random variable x which state as some probability of something. If x is equal to xi, if x is not equal to xi, then it state as probability mass function, that is the probability is 0. आता हे जर तुम्हाला probability mass function हे पुढच्या एक्झाम्पल वगैरे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. बघा एक्झाम्पल काय, इफ 3 कॉइन्स आर टॉस्ड देन सॅम्पल स्पेसिस, तुम्हाला हे माहिती आहे चांगलं, कारण एन किती येणार आहे या ठिकाणी, तर 8 येणार आहे. एन 8 इतक्या तुम्हाला पॉसिबल आउटकम्स येऊ शकतात, माहिती आहे तुम्हाला. आता एक्स इज रॅन्डम व्हेरिएबल आहे. आता एक्सच्या व्हॅल्यू काय घ्यायच्यात बघा, इज इक्वल्स टू नंबर ऑफ हेड्स घेऊया आपण, किंवा नंबर ऑफ टेल्स घेतलं तरी चालू शकतं. देन what will be the values of x, एक्सच्या व्हॅल्यू काय काय येऊ शकतात ते बघा. याचा अर्थ काय बघा, की 3 कॉइन थ्रो केल्या तर आपल्याला हा सॅम्पल स्पेस मिळतो. ओके, तर याच्यामध्ये जर एक्सची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली, की नंबर ऑफ हेड्स बद्दल एक्स व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे, तर एक्सच्या व्हॅल्यू काय काय येऊ शकतात, या ठिकाणी लिहिलं आहे बघा, एक्स कॅन बी 0 1 2 3 असं लिहिलेलं आहे. म्हणजेच हे 0 म्हणजे काय असेल, x1 असेल, म्हणजेच या ठिकाणी लिहिले बघा एक्स आय म्हणजे आयची व्हॅल्यू काय येणार, तर 1 घेतलेलं आहे. x2 म्हणजे एक्स आय आयची व्हॅल्यू किती येणार, 2 येणार. x3 x4 या पद्धतीने घेतलेलं आहे. ओके, तर एक्सच्या व्हॅल्यू काय काय येतील हे तर तुम्हाला लक्षात आलं. तर आता व्हॉट इज द सेट ऑफ एक्स, रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज कॉल्ड एज स्पेक्ट्रम. लक्षात ठेवा, हे पुढे येणारच आहे. तर एक्सच्या व्हॅल्यूंचा जो सेट असतो त्याला काय म्हणलं जातं, स्पेक्ट्रम असं म्हणलं जातं. तर आता PMF म्हणजे आपण लक्षात घेऊया. आता बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, 0ची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करतो. ओके, मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे 0 हेड्स, मग 0 हेड्स याचा अर्थ काय, सगळे तुमचे टी आले पाहिजे, हे लक्षात येतं तुमच्या. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ टी फेवरेबल केसेस किती आहेत, 1 आहेत, अपॉन नंबर ऑफ एक्झॉस्टिव्ह केसेस 8 आहेत. म्हणजे 0ची प्रोबॅबिलिटी किती झाली, 1/8. त्याप्रमाणे एक्स इज इक्वल टू 1 म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू 1 याचा अर्थ नंबर ऑफ हेड्स तुम्हाला किती पाहिजेत, 1 पाहिजेत. मग या ठिकाणी हे 3 अशा केसेस आहेत की त्या ठिकाणी एकच हेड आहे, म्हणजे काय, याची प्रोबॅबिलिटी आली 3/8. ओके, आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय घेतली, 2 घेतलेली आहे. तर काय घेतले बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 याचा अर्थ हेड तुम्हाला 2 पाहिजेत, म्हणजे काय, या पॉसिबल केसेसमध्येच फक्त आपले हेड्स किती आहेत, तर 2 आहेत, म्हणजे याची प्रोबॅबिलिटी काय आहे, 3/8. लास्ट प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे तिन्ही सुद्धा हेड पाहिजेत, म्हणजे एकच फक्त पॉसिबल केस आहे, म्हणजे 1/8. तर हे तुमचं काय काय फाइंड केलं तुम्ही, प्रत्येक रॅन्डम व्हेरिएबलच्या म्हणजे रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी तुम्ही फाइंड केला. तर याच्यामध्ये बघा,
आता तुम्हाला रॅन्डम व्हेरिएबल किंवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल बघा. आता तुम्हाला सांगतो पी ऑफ एक्स म्हणजे काय. वर जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे तो या ठिकाणी बघा, हा तुमचा फॉर्म्युला होता बघा. या ठिकाणी हाच लिहिला पी ऑफ एक्स म्हणजे काय बघा, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आय इफ एक्स इज इक्वल टू एक्स आय. म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू एक्स आय इतकी असेल म्हणजे या व्हॅल्यू असतील. तर ही काय प्रोबॅबिलिटी मास फंक्शन काय करतं की समथिंग प्रोबॅबिलिटी एक्सप्लेन करतं म्हणजे सांगतं. आणि जर एक्स इज इक्वल टू नॉट इक्वल टू एक्स आय म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर एक्स आय व्यतिरिक्त असेल किंवा एक 0 1 2 3 नसेल तर ते काय स्टेट करतं की 0 करतं. लक्षात येत आहे. मी याचा अर्थ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन कसं लिहिलं जातं बघा, तर या पद्धतीने लिहिलं जातं. आता बघा प्रोबॅबिलिटी ऑफ मास पी ऑफ एक्स दॅट इज पी एम एफ. पी एम एफ याचा अर्थ काय, हा तुमचा सेट असेल. आता एक्स प्रत्येक प्रोबॅबिलिटी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 1/8 या ठिकाणी तुम्ही फाइंड केलेला आहे. इफ काय बघा, एक्स इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेला प्रोबॅबिलिटी किती आहे 1/8. एक्सची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेला प्रोबॅबिलिटी आहे 3/8. या पद्धतीने हे जे फंक्शन सेट होईल त्याला काय म्हणलं जातं तर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असं म्हणलं जाईल. ओके. आता जर समजा एक्सची व्हॅल्यू एक्स इज नॉट इक्वल टू 0 एक्स आय लिहिलेला आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय, समजा पी इज इक्वल्स टू 5ची प्रोबॅबिलिटी फाइंड शोधायची आहे तुम्हाला. मग 3 कॉइन थ्रो केल्यानंतर 5 हे मिळतील का तुम्हाला, तर इम्पॉसिबल आहे ते. त्यामुळे प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू काय आली तर तुमची 0 आली. लक्षात घ्या. जेव्हा इव्हन तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ 4 सुद्धा फाइंड करू शकता. प्रोबॅबिलिटी ऑफ 4 म्हणजे काय, 4 हिट्स म्हणायचे पुन्हा. तर 4 हिट्स मिळू शकतात काय, ते सुद्धा मिळू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचा आन्सर 0 घ्यावा लागेल. म्हणजे काय बघा, इट एक्सप्लेन आयदर 0 और प्रोबॅबिलिटी ऑफ समथिंग. हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ मास फंक्शन काय, प्रोबॅबिलिटी ऑफ समथिंग हे एक्सप्लेन करतं किंवा इट एक्सप्लेन आयदर 0. तर एक रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू असतील म्हणजे काय, याच व्हॅल्यू असतील तर समथिंग प्रोबॅबिलिटी एक्सप्लेन होईल. जर ती व्हॅल्यू नसतील तर ही तुमचं आन्सर 0 येऊ शकतं. ओके, लक्षात ठेवा. दॅट अँड द टेबल या ठिकाणी बघा, अँड द टेबल. आता टेबल हाच मी कसा लिहितो बघा, समजा या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू लिहिलोय, या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स येणार आहे. ओके, एक्सच्या व्हॅल्यू काय आहे 0 1 2 आणि 3. ओके, तर या टेबलला काय म्हटलं जातं बघा. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स 0ची प्रोबॅबिलिटी किती आहे 1/8 आहे, 1ची 3/8 आहे, 2ची 3/8 आहे आणि 3ची काय आहे 1/8. या टेबलला काय म्हटलं जातं बघा, इथं लिहिलेलं आहे द टेबल दॅट इज इट इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. प्रोबॅबिलिटी मास फंक्शनला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं सुद्धा म्हटलं जातं किंवा डिस्ट्रीब्युशन फंक्शन सुद्धा म्हटलं जातं. काय काय नाव आहेत बघा, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स, अशी 3 नावं त्याला आहेत. ओके, तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा, द नंबर पी ऑफ एक्स आय एक्स इज इक्वल टू 1 2 3 मस्ट सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन. तर त्याचे कंडिशन्स काय काय आहेत ते बघूया आपण. ओके, काय आहेत बघा, काय लिहिले बघा. फर्स्ट कंडिशन काय, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय मस्ट बी ग्रेटर दॅन or equal to 0 for all I and summation pi is equals to 1. And second one is probability of x1 plus x2 is equal to probability of x1 plus probability of x2. तर याचा अर्थ काय लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटी मस्ट बी ग्रेटर दॅन 0 असं त्याचा अर्थ आहे.
काय लिहिले बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे एकतर प्रोबॅबिलिटी 0 असते किंवा 0 पेक्षा मोठी असते. लक्षात ठेवा, ग्रेटर असते. याचा अर्थ काय की प्रोबॅबिलिटीचा आन्सर तुमचा कधीही 0 पेक्षा लेस दॅन नसणार आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ समथिंग विच नेव्हर लेस दॅन 0. म्हणजे काय बघा, लेस दॅन 0 याचा अर्थ मायनस साईन झाला, म्हणजे -1, -0.5 अशी कधी तुमची प्रोबॅबिलिटी येणार नाही, -0.7. लक्षात ठेवा. आणि समेशन पी आय म्हणजे जर प्रोबॅबिलिटीची जर समजा तुम्ही सम केली, समेशन पी आय सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम केली तर किती आली पाहिजे, ती 1 आली पाहिजे. लक्षात ठेवा. आता प्रोबॅबिलिटीची सम 1 येते हे चांगलं लक्षात ठेवा, कारण हे तुम्ही मागच्या पेजमध्ये पाहिले बघा. या ठिकाणी जर तुम्ही यांची सम केला 1/8 प्लस 3/8 प्लस 3/8 प्लस 1/8 काय येणार बघा सम याची. सगळ्यांचा छेद समान आहे त्यामुळे बेरीज करू शकतो. 1 + 3 4 + 3 7 + 1 8/8 म्हणजे 8/8 किती झाले, 1 झाले. ओके, सगळ्यांची सम किती आली पाहिजे, तर 1 आली पाहिजे. लक्षात ठेवा. आणि ही प्रॉपर्टी आहे सेकंड की x1 प्रोबॅबिलिटी ऑफ x1 + x2 जर केलं तर इट स्टेट्स दॅट द सम ऑफ द इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे probability of x is equal to 1 plus x is equal to 2 is equals to probability of x1 plus probability of x2. Okay, and the set of values या ठिकाणी लिहिले बघा, and the set of values which x takes is called as spectrum of random variable. म्हणजे आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीने की x च्या व्हॅल्यू ज्या येतात म्हणजे 0 1 2 3 4 काय असतील ते, त्याला काय म्हटलं जातं की स्पेक्ट्रम म्हटलं जातं. लक्षात ठेवा. स्पेक्ट्रम मल्टिपल चॉईसला इम्पॉर्टंट वर्ड आहे. ओके, लक्षात ठेवा. याचे एक्झाम्पल्स जे काय आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.